आपल्याला ह्या बॅगचा जर व्यवस्थित जर वापर करायचा आहे तर कसा वापर करायचा हे म्हणतो मी. हा आपल्याला कोणाला गिफ्ट नाही द्यायचा आहे. हा आता लेकरांसाठी मिळाला ना. बरं ते डायरी तर मलाच दिली आहे हां शिक्षकांसाठी की बस शिक्षकांनी ते वापरलं पाहिजे. आता काय हा त्यांच्या गरजेनुसार हे प्रमाणपत्र पण दिलं बरं त्यांनी. हां हां प्रमाणपत्र पण दिलेलं आहे. आता माझा कोणता कामाचा आहे प्रॅक्टिकलसाठी वापरू शकतो आपण. निबंध वगैरे लिहिण्यासाठी प्रकल्प लिहिण्यासाठी आहे की नाही. हो म्हणजे कसं आहे आता हे जे आहे प्रकल्पाचे पेपर आहे ना हे तुमच्यासाठी म्हणजे विद्यार्थ्यांच्या उपयोगात येईल या हिशोबानं हे पाठवलेले आहे. हां ते लिहिण्यासाठी त्या पेनाने त्या डायरीमध्ये लिहिण्यासाठी ते पेन आणि डायरी समजा शिक्षकाला दिलेली असेल पण आणि प्रमाणपत्र दिला. पण ते विद्यार्थ्यांसाठी काय साहित्य दिलं त्यांनी. शॉर्पनर दिले आहे, इरेझर आहे, पेन्सिल आहे, ते बॅच आहे, हा पेन पण दिलेले आहेत. तर बाकीच्या साहित्याचा कसा वापर करायचा आपण. जे विद्यार्थी गोष्टी वगैरे पाठवतात किंवा ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतात त्यांना हे बॅच द्यायचं नाही. बरं तसं इरेझर आपण पेन्सिल आणि इरेझर या ठिकाणी आपण एक डब्बा ठेवू शकतो. एखादा डब्बा म्हणा की एखादा बॉक्स ज्यांना इरेझर आणला नसेल किंवा शार्पनर आणला नसेल तर तो शार्पनर वापरू शकतो, इरेझर वापरू शकतो जर इथं बॉक्समध्ये ठेवला तर आहे की नाही. हां हां ज्यांना आणलेला नाही आहे त्याची मदत होईल हां आणि त्याचा योग्य वापर होईल. कारण हे जे वस्तू आहे विद्यार्थ्यांच्या मेहनतीतूनच मिळालेले आहे की नाही. मग विद्यार्थ्यांचं कामी पडलं तर काय फरक पडते. विद्यार्थ्यांचं कामीच पडायला पाहिजे. हां हां तर जो विद्यार्थी जर चांगला पार्टिसिपेशन केलं असेल त्यांना आपण बक्षीस वगैरे म्हणून देऊ शकतो असं काहीतरी. नाही मग एकाला दिला तर दुसऱ्याला दिला नाही असं काहीतरी होईल. हां आहे की नाही. मग मी जास्त गोष्टी पाठवले मग मी नाही पाठवले का असं व्हायला नको. चालेल तर अशा पद्धतीने साहित्य आलेलं आहे आपल्याला बक्षीस म्हणून मिळालेलं आहे. तर या साहित्याचा आपण विद्यार्थ्यांसाठी वापर करणार आहोत नाही प्रियल. हां हो ठीक आहे ना. तुम्ही जसं साहित्य काढलं ते तसं ठेवून द्या नंतर आपण त्याचं नियोजन लावू. तसं आहे आपण आपले काम करत चालायचं. बक्षीस वगैरे जर यायचं असेल तर तो बक्षीस वगैरे आपोआप येतो आहे का नाही. चालेल ठीक आहे चला चला आता ठेवून द्या. आता आपण काय करू आता आपल्या अभ्यासाला सुरुवात करू. कपाटात ठेवतं का. बरं ठीक आहे ठेवून द्या.